आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बघितलास ना, तू सगळ्यांसाठी एवढी मरमर करतोस, पण तुला दोष देऊन गेली ती. तिच्यामुळं त्या माणसापुढे तुला झोकावं लागलं. काय काय बोलून गेला तुला तो. माफ कर बाबा. अगं सगळ्यांसाठी एवढं करतोस, पण कुणाला मी त्याची किंमत नाही रे. अगं आई जाऊ दे ना, तू पुरत नकोस. अगं मी हे सगळं आपल्या माणसांसाठी करालोय ना. आणि तू मला काय शिकवलीस? आपण जे आपल्या माणसांसाठी करतो त्याचा हिशोब नाही ठेवायचा. तू शिकवलं की मी, पण एवढा भी नाही ना. पण आपल्या चांगुलपणाचा फायदा कोणी घेत असेल तर त्याचं कान पेळायची ताकद पण आपल्यात असली पाहिजे बाळा. शुभू, फळाच्या दिसतं तसं नसतं रे. जमीन बोकाळ लागली ना, माणसं कोपऱ्यापासून खाण्याला सुरुवात करतात. बरं अगं कशाला रडतीस? शुभूची काळजी करू नका. त्याच्या नशिबाची दार आहेत ना, लवकरच उघडणार आहे. तुम्ही गप्पा बसावं. तुमची वायपळ बडबड कुठंतरी दुसरीकडे ठेवा. हवं तुम्ही जबाबदारी घेतली असती, 4 पैसे कमवले असते, तर माझ्या पोराच्या खांद्यावर एवढा भार पडला नसता ना. चालायचं सुरू. ह्या माणसाला तरी घराची काडी मात्र काळजी नाही. ते काय नाही. शुभ बाळा, एक काम करशील? बोल. स्वीटीशी लग्न कर. होय. तू स्वीटीशी लग्न केलं ना, आपण या गरिबीच्या झाड्यात बाहेर पडू. बघ, स्वीटीशी लग्न केलं की सगळं सुरळीत होईल. तू तुझ्या मोठ्या बहिणीला हुंडा देऊन तिच्या सासरी पाठवू शकशील. आपल्या सानिकाचं शिक्षण पूर्ण करू शकशील. विचार कर बाळा. मॅडम ही बघा, ही चंपा सिल्क साडी आहे. आजकाल याच डिझाईनला मागणी आहे बाजारात. मला बघू ना. काकू, अगं किती सुंदर रंग आहे ना साडीचा. काकू, मला वाटतं तुझ्यावर खूप छान दिसेल. अगं हो, छान आहे. माझ्यासाठी आपण नंतर बघू. आधी मोक्षाने नंदकासाठी बघूया. मोक्ष, हा बघ ग, तुला आवडतोय का? शी, इतका चीप. आता माझ्या स्टँडर्डचाही नाहीये. मी ह्या माझ्या अंगालाही लावणार नाही. हा, ठेव तिथे. तुम्ही प्लीज स्टँडर्डचे आणि जरा ट्रेंडी डिझाईन्स दाखवले ना तर फार बरं होईल. मम्मा, हा हार बघ ना, किती सुंदर आहे ना. हो, खरंच. हा, एकदम युनिक आहे हार आणि शोभून दिसतोय तुला. आता हीच घेणारे की काय तो हार? मी रिजेक्ट केलेला पीस हिला आवडला. शी. ताई, हा हार माझ्यावर कसा दिसतो ते आपण हर्षद बघून यायचं. चल ना. बरं बरं, आली. अपर्णा, तुझी मुलगी या श्रावणीच्या संगतीत राहून शेफारच चालली आहे. जरा लक्ष ठेव. लग्नाच्या नवरीसाठी आणलेला हार लहान मुली घालतात का? आलेच दादा. आई, मला तो हार हवाच आहे. तो तिला मिळता कामा नये. मलाच हवाय तो. मला खात्री आहे हा हार फक्त श्रावणीलाच हवाय. तिनेच पिऊला हे नाटक करायला सांगितलं असणार, जेणेकरून तिला हा हार मिळेल. तुला तोच हार हवाय? तुला नक्की मिळेल. तो हार या दोघींनी घेऊन खूप मोठी चूक केली आहे. आता तू बघ मी काय करते. स्वीटी बाळा. आत्या, तुम्ही कसं काय ओळखलं मला? अगं, माझ्या घरच्या लक्ष्मीच्या पावलाची चाहूल म्या नाही ओळखणार तर कोण ओळखणार ग? आत्या, मी देवळात गेलो होतो. महालक्ष्मीची ओटी पण भरली आणि देवीला सांगितलं.
माझ्या शुभूला सगळ्या कामात यश दे. कुणाची ग माझी बाई ती? केव्हा गेलतीस ना? होय. तू माझी नाही हो, तुम्ही जरा 2 मिनिटं म्यूट व्हा. बर स्वीटे, हा तुला एक सांगू काय? बोला की. तुझं लगीन जर खरंच आमच्या शुभूशी झालं की नाही, तर आम्ही सौताहून अनवाणी जाऊ महालक्ष्मीला आणि खडा नारळाची वटी भरू. कारण तू आमच्या घरात सून म्हणून आलीस का नाही, तर आम्ही बी लवकरच सासरी जाऊ शकू आमच्या. मी पण माझ्या घरच्यासनी सांगून टाकले, लगीन करेन तर फक्त शुभू सोबतच. अरे वा देवी आई, ऐकतेस ना वा? आमच्या शुभूच्या डोक्यात बी या स्वीटीशी लग्न करण्याचा विचार लवकर येऊ दे बाई. अजून एक घेते. हा एक काय 2 घ्या की. एक काम करा, सगळंच घ्या आणि वाटा पण प्रसाद. हा बोला की. आत्या, हे शुभूचं शर्ट आहे ना? होय. मी करू इस्त्री? तुला कशाला त्रास? मी करते की. आता त्रास कसला? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचीच तर कापड आहेत ती. अगं बाई स्वीटे, अगं आमच्या काळात नजर वर करून बघायची भी हिंमत नव्हती, पण आताच्या तुम्ही पोरी ना म्हणजे सुसाट धावताय बाई. करायचंच म्हणतेस? ये ये कर, मी जरा दूध तापवून येतो. शुभू. ओफ, माय मिस्टर भाडे करू, तुझ्यावर मी किती प्रेम करू. श्रावणी ताई, हा निखिलच माझ्यावर कसा दिसतोय सांग ना. छान दिसतोय, पण थोडा मोठा नाही का ग वाटत आहे? नाही म्हणजे एवढ्या छोट्या मुलीनी एवढा मोठा हार घातलेला मी पहिल्यांदाच बघते. पिहू, रागवलीस का तू? हो, कारण सर्वात पहिली गोष्ट मी छोटी नाहीये आणि पुढच्या 10 वर्षांनी मी तुझ्यापेक्षा मोठी होणार आहे. बरं बरं, आपण एक काम करूया का? आपण तुझा फोटो काढूया आणि माझ्या मैत्रिणीला पाठवूया, मग बघूया ना ती काय म्हणते ते. अच्छा, म्हणजे तुझी फ्रेंड म्हणजे ती शुभू दादाची बहीण ना? हो. मग त्यापेक्षा एक काम करू, आपण शुभू दादालाच व्हिडिओ कॉल करू आणि त्याला विचारू. काय ग तू, तुझ्या त्या शुभू दादाला काय कळणार आहे हारातलं? प्लीज अगं पण प्लीज माझ्यासाठी, प्लीज 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 प्लीज. बरं करूया, चल. शुभाश्रम.